नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025साठीचं ऑनलाईन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामधील ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या या नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतात. उद्यापासून म्हणजे 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025पर्यंत तुम्हाला हे नोटिफिकेशन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रवेशपत्र हे 7 दिवसांच्या आधी मिळेल. म्हणजे 26 तारखेला परीक्षा आहे तर साधारणतः तुम्हाला पुढील 10-15 दिवसातच लगेच हॉल तिकीट उपलब्ध होतील. आणि या संदर्भातला हा खूप महत्त्वाचं GR आपल्याला परीक्षा परिषदेकडून आलेला आहे. सिलेबस पाहून घ्या. 60% अभियोग्यताधारकांचं आपण जर पाहिलं तर शेकडा प्रमाण अभियोग्यता आहे, म्हणजे एकूण 120 गुण. 120 प्रश्न, बुद्धिमत्ता 40%, 80 गुण, एकूण प्रश्न 80. त्याच्यामध्ये अभियोग्यतेमध्ये काय येतं आहे तर गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी विषय आहे, भाषिक क्षमता मराठी विषय आहे, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक आपल्याला पाहायला मिळतात. बुद्धिमत्तेमध्ये काय येतं आहे तर त्याच्यामध्ये आकलन आहे, वर्गीकरण आहे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, म्हणजे इतर विषयांचा अभ्यास करायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त जास्तीत जास्त बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी आणि इतर जे तुमचं महत्त्वाचं म्हणजे थोडक्यात मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. परीक्षा कालावधी हा 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 200 एकूण जर पाहिलं तर एकूण प्रश्न 120च प्रश्न आपल्याला अभियोग्यतेचे आहेत आणि 80 प्रश्न बुद्धिमत्तेचे, म्हणजे 200 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटात सोडवायचे, म्हणजे 2 तासात 200 प्रश्न. ही खरी कसोटी विद्यार्थ्यांची असणार आहे. त्या संदर्भातले काही महत्त्वाचे नियमसुद्धा या GRमध्ये दिलेले आहेत, ते सर्वांनी व्यवस्थितपणे पहा. आरक्षण संदर्भातली माहिती पण दिली आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, मी ती शेअर करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष असणार आहे. त्या संदर्भातले हे महत्त्वाचे GRसुद्धा दिलेत, त्याचासुद्धा तुम्हाला वापर करायचा आहे. ऑनलाईन त्या ठिकाणी फोटो वगैरे तुम्हाला कोणती साईज पाहिजे, काय पाहिजे हे सुद्धा दिलं आहे. 20 KB ते 50 KB, स्वाक्षरीसुद्धा 10 KB ते 20 KBच्या दरम्यान पाहिजे. त्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी पाहिजे. हस्ताक्षरातील प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. परीक्षेचे शुल्क आपण जर पाहिलं तर ओपन गटाला 950 आहे, अदर कास्टला 850 आहेत. पहा, त्याच पद्धतीने तुम्हाला 3 जिल्ह्यांची निवड करायची परीक्षेसाठी. MSc पुणेवरती तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळतील. ओके, तर तुम्हाला त्या ठिकाणी पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात जाता येईल. म्हणजे तुम्हाला पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र इत्यादी घेऊन जाऊ शकता. बाकी तुम्हाला जे डिजिटल वस्तू आहे त्या अलाउड नाही. असे छोटंसं अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. सर्वांनी रेडी व्हा. सर्व डॉक्युमेंट्स जमा करून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.